बाळगो आई वडील कुठे आहे ते? सोलापूरला नेलं ना. बोला मावशी बोला. पाण्यात गेलेलं कोण बघायला नाही ते करणार. रातच्याला आम्ही ह्या मंदिरावर आम्हाला पायरी नाही काय नाही. रासोड टिपक गाळाला आलं दिसू लागला. सगळी लेकरं बाळ आम्ही त्या झाडावर जाऊन बसलो. ते गरड म्हणून एक खाय त्याच्या वस्तीवर गेलं. वाट लागली सगळी. खायला अन्न नाही खायला तवा गव एकत घेतल्याचं भरलेलं. आमचं रेशनचं तांदूळ गेलं. आम्ही खाया पात्री संविधान नगर मध्ये रहिवासी असून आमच्या उपास आम्ही सगळे आणि आतापर्यंत कुणीही मदत केली नाही. महेश अण्णा डोलारे यांनी आता जेवण एक साडी आम्हाला आता त्यांनी मदत केलेली आहे, तरी त्यांचे आम्ही आभारी मानतो. पाथरी या ठिकाणी संविधान नगर मध्ये जवळपास पावसाच्या पुराने सर्व घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. अक्षरशः जीवन वाचवण्यासाठी आजी आता सांगते की डोंगर म्हणजे त्याने जीव वाचवण्यासाठी पाणी इतकं होतं. प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही आणि प्रशासनाने यांची गंभीरता ओळखून घेतली नाही. तर या ठिकाणी या माध्यमातून मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आमचं जे संविधान नगर आहे त्या संविधान नगराचं या ठिकाणी दखल घेऊन जे काय नासधूस झालेलं आहे त्याचे प्रशासनाने भरपाई म्हणून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या माध्यमातून सांगतो. आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील माझ्या समाज बांधवांना, माझ्या जेवढे पण जे काय संघटना संस्था आहेत ती त्यांना विनंती करतो, या ठिकाणी मदत आतापर्यंत मदत पोचली नाही तर आपण सर्वांनी जे काय तुमच्या परीने होईल त्या परीने सर्वांनी आपण मदत करावी या ठिकाणी मी असं आवाहन करतो. आज पूर नव्हे तर महापूर या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येकाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. खऱ्या अर्थाने शासन ज्या पद्धतीनं या ठिकाणी दखल घेतली पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही. कारण अजूनही देखील घरात पाणी आहे, संसार पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. सर्व काय वस्तू खाण्याची वस्तू असेल, जेवण असेल, राशन असेल, सगळंच हे केलेलं आहे. तर या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो, आवाहन करतो की या ठिकाणी असणाऱ्या या गावातल्या लोकाला प्रत्येकाला एक आर्थिक स्वरूपाची भरपूर मदत करावी. कारण आता नव्यानं हे सर्व काय म्हणजे नुकसान झालेलं आहे. एक नव्यानं सगळं काय करण्यासाठी यासाठी भरपूर जे काय गोष्टी लागतील ते यांना करावं लागणार आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन जास्तीत जास्त या ठिकाणी या गावाला मदत करावी. काय की शेताकडे तू गुरु दाखल